सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली आहे। बुद्धनगर येथून सुरुवात झालेली मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर नाचत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत गेली आणि संपूर्ण शहरात गाजत अखेर आंबेडकर स्मारकाजवळ समाप्त झाली। या भव्य मिरवणुकीत महिलांचा, लहानग्यांचा, युवकांचा आणि सर्व समाज घटकांचा सहभाग लक्षणीय होता। मुस्लिम बांधवांनीही आपला झेंडा आणि निळा झेंडा घेऊन जोशात सहभागी होत सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केलाय। लाखोंच्या गर्दीत जय भीमच्या घोषणा आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करत संपूर्ण कर्जत आंबेडकरी रंगात रंगले होते। या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलेत योगेश अप्पा गायकवाड। त्यांचा जल्लोष पाहता ते आता केवळ एक आयोजक न राहता जनतेच्या मनातील खरा नायक झालेत। त्यांच्या नेतृत्वाखालील नियोजन, शिस्तबद्ध मिरवणूक आणि सर्व समाज घटकांना बरोबर घेण्याची त्यांची शैली यामुळे जयंतीचा उत्सव अधिक भव्य आणि प्रेरणादायी झाला। लोकांनी त्यांना खांद्यावर उचलून नाचवले। अप्पा अप्पा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले। युवा पिढी त्यांच्याकडे एक दिशा देणारे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून पाहू लागले। त्यांनी केलेल्या संयोजनात कुठेही गोंधळ किंवा अव्यवस्था नव्हती। उलट सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायीरित्या पार पडलेत। माजी नगरसेवक संकेत भासे व माजी सरपंच मधुकर घारे यांचा सत्कार झालाय। डॉक्टर अपर्णा विलास गायकवाड यांनीही सांगितले आहे की मी दरवर्षी पनवेलहून कर्जतमध्ये जयंतीसाठी येते, कारण इथे जेवढं प्रामाणिक नियोजन असतं तेवढीच मनापासूनची बाबासाहेबांविषयीची श्रद्धा असते आणि यामागे योगेश अप्पांचा मोठा हात आहे। साक्षी संतोष अडसुळे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व महिलांनी एकत्र येऊन भव्य दिव्य मिरवणूक काढली। आज या ठिकाणी सर्व महिला एकत्र आलेत। योगेश अप्पा गायकवाड यांनी केवळ एक कार्यक्रम न भरवता बाबासाहेबांच्या विचारांचे वनव्यात रूपांतर केले। त्यांचं नेतृत्व, समर्पण आणि समाजहिताचा दृष्टिकोन पाहता भविष्यात ते कर्जतच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार ठरतील यात काही शंका नाहीये। सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझं त्रिवार वंदन। माझं नाव डॉक्टर अपर्णा विलास गायकवाड। याच्यातूनच कळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर किती उपकार आहेत, कारण की एक मागासवर्गीय घरातून आणि एका छोट्या कुटुंबातून येऊनसुद्धा आमच्या घरामध्ये सगळेच जण सुशिक्षित आहेत आणि मी स्वतः एक डॉक्टर आहे। कर्जत हे माझं माहेर आहे। मी पनवेल तालुक्यातून नावडेगाव इथून खास जयंतीसाठी इथे आली आहे आणि आम्ही दरवर्षी येतो। खरंच कर्जत बुद्धनगर इथली ही जयंती उत्सव अतिशय थाटामाटात आणि आनंदात दरवर्षी साजरी होते आणि ह्या जयंतीचं आणि ह्या मिरवणुकीचं सगळी रूपरेषा अतिशय उत्तमरित्या ही कमिटी पार पडते। एकदम आनंद आणि जल्लोष तर असतोच, पण कुठेही काही भांडण नाही, तंटा नाही। सगळे अतिशय चांगल्या आणि शिस्तबद्ध पद्धतीमध्ये पोलिसांच्या परवानगीनुसार आणि त्यांच्या दिलेल्या नियमांनुसार पार पाडत इथपर्यंत ही मिरवणूक संपन्न होते, जशी यावर्षी झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव हा फक्त नाचण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी नसतो, तर त्याच्यातून एक संदेश असतो की सगळ्यांनी एकत्र मिळून हा दिवस साजरा करायचा असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे लोकांपर्यंत पोचवायचे असतात, तरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी वंदना दिली जाईल। मला एवढं सांगायचं आहे की मी जशी शिकली आहे तसे तुम्ही देखील आपल्या मुली बाळांना शिकवा, खास करून मुलींना शिकवा, कारण की बाबासाहेबांच्या उपकारामुळे आमच्याच नाही तर सर्व समाजात बाबासाहेबांनी कोणत्या एक पर्टिक्युलर समाजासाठी सगळ्या सोयी दिलेल्या नाहीत, तर सगळ्या समाजातल्या स्त्रियांना, पुरुषांना, सगळ्यांना समान हक्क दिले आहेत। फक्त खंत ह्या गोष्टीची आहे की हा जल्लोष आनंद फक्त आम्हीच साजरी करतो, पण असं न होता पुढच्या वर्षी या संख्येमध्ये अजून वाढ होईल। सगळ्या गटातील लोक ह्याच्यामध्ये सामील होतील आणि बाबासाहेबांचा जय जयकार करतील। आणि असंच सगळ्यांना परत एकदा माझ्याकडनं भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। धन्यवाद। माझं नाव साक्षी संतोष अडसुळे, मी राहणार बुद्धनगर। आज आम्ही सगळ्या महिलांनी मिळून
एक भव्य दिव्य मिरवणूक काढली बाबासाहेबांची 134वी मिरवणूक काढली आमच्या बुद्धनगरपासून तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मारकाला हार घातला, तिथनं मिरवणूक निघाली। आता आम्ही इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून आमची मिरवणूक संपवली आहे। सगळ्या महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान आमची भव्य दिव्य मिरवणूक झाली आणि दरवर्षी आम्ही सगळ्या महिला मिळून असाच भव्य दिव्य मिरवणूक काढू आणि बाबासाहेबांची जयंती खूप जल्लोषाने साजरा करू। मी काल सांगितल्याप्रमाणे प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। मी काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती कर्जत शहरामध्ये एका दिवाळीच्या सणासारखी आणि खूप सुंदर अशा आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरी करण्यात आलेली आहे। आणि आज 15 एप्रिल रोजी दरवर्षी सालाबादप्रमाणे भीमगर्जना मित्र मंडळ तसेच माता सावित्रीबाई फुले महिला मंडळ कर्जत बुद्धनगर यांच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची ढोल ताशाच्या नगाड्यात आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये भव्य दिव्य अशी स्वरूपात आम्ही या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली होती। खूप सुंदर असं आयोजन आमच्या मंडळाच्या वतीनं आमच्या सर्व कमिटीनं खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि ही जयंती आम्ही यशस्वी करून दाखवलेली आहे। बाबासाहेबांचं उपकार हे कधी न फिटणारे उपकार आहे, जे आम्ही सुटाबुटात कोटात जे तयार झालो, जे माणसासारखं आम्ही माणूस झालेलो आहोत, जे सर्वजण जे शिक्षण घेत आहेत, शिक्षणाचा अधिकार हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिला। आणि म्हणून जोपर्यंत सूर्य तारे आपल्याला दिसत आहेत तोपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही अशीच थाटामाटामध्ये आणि जल्लोषात आम्ही साजरी करणार आहोत। बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचं संपूर्ण भारताचे भाग्यविधाते आहेत का ज्यांनी भारताची राज्यघटना लिहून दाखवली आणि हा लोकशाही एवढा संपूर्ण म्हणजे सर्वात मोठी लोकशाही असलेला देश हा गुण्या गोविंदाने या भारतीय संविधानामुळे नांदत आहे। आणि म्हणून आम्हाला ह्या स्वाभिमान वाटतो की महामानवाची जयंती आम्ही अशीच थाटामाटात आम्ही साजरी करत आहोत। जयंती साजरी करण्याचा दुसरा एक उद्देश असा असतो की बाबासाहेबांना आम्हाला आयुष्यभर जिवंत ठेवायचे आहे। बाबासाहेबांना असेच आम्हाला जी जयंती आम्ही साजरी करतो, ह्या पिढीला बाबासाहेब माहिती आहेत, पुढच्या पिढीला देखील बाबासाहेब कोण होते, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे हे लोकांना देखील समजलं पाहिजे, म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत। ही जयंती सफल करण्यासाठी मला भरपूर लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। ह्या जयंतीसाठी आम्हाला पोस्टाच्या इथे आम्ही जयंती अशी चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांना स्मारकाला अभिवादन केलं। मग मुख्य बाजारपेठेतून ही जयंती म्हणजे आमची मिरवणूक निघाली, पोस्टाची इथे आली, तिथे आम्हाला आमच्या कर्जत शहराचे माजी नगरसेवक संकेतजी भासे भेटले। त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला म्हणजे बाबासाहेबांच्या मूर्तीला अभिवादन केलं। त्याच्यानंतरला मुख्य बाजारपेठेतून निघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ते आल्यानंतरला आमच्या कर्जतचे जे उद्योजक आहेत आणि चांगल्या प्रकारे कर्जतमध्ये काम करतात असे आमचे मधुभाऊ घारे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं, त्यांचं मी खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो। तसेच पत्रकार बंधूंनी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो। पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि आज चांगलाच आनंदाच्या वातावरणामध्ये महामानवाची जयंती आम्ही साजरी केलेली आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा मी महामानवाच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा देतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा, आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।